नमस्कार. आज आपण बनवणार आहोत खास लग्न समारंभात बनवली जाणारी चमचमीत आणि झणझणीत अशी वांग बटाट्याची भाजी. ही वांग्याची भाजी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. या भाजीमध्ये जास्त साहित्य न वापरता मोजके साहित्य वापरून पटकन बनणारी ही भाजी आहे. ही भाजी बनल्यावर एवढी चविष्ट होते की ती सगळ्यांनाच आवडते. तर चला तर मग आपण अशा झणझणीत आणि खूप चविष्ट असणाऱ्या भाजीला सुरुवात करूया. तर ही भाजी बनवण्यासाठी मी सुरुवातीला वाटण बनवून घेणार आहे. इथे मी गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेतलं आहे. गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 कांदे उभे चिरून घातलेत. हे कांदे या तेलामध्ये थोडेसे परतून घ्यायचे. आता यामध्ये 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत. नंतर यामध्ये 1 इंच अद्रकचा तुकडा बारीक करून घालायचा आहे. हे सगळं थोडा वेळ तेलामध्ये परतून झाल्यावर अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे आहेत. खोबऱ्याचा कलर सुद्धा हलकासा चेंज झाला की यामध्ये थोडेसे शेंगदाणे आणि 2 लहान चमचे सफेद तीळ घालून घ्यायचे. आता हे सर्व मिक्स करून तेलामध्ये चांगलं भाजून घेऊया. हे सर्व चांगलं भाजून झाल्यावर वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कांदा खोबरं चांगलं भाजून झाल्यावर हे आता आपण थोड्या वेळेसाठी थंड होण्यास ठेवून देऊया. तर या भाजीसाठी मी इथे 1/2 किलो वांगी घेतली आहेत. वांगी घेताना जास्त मोठ्या आकाराची किंवा जास्त लहान आकाराची घ्यायची नाही आहेत. तर मी इथे फ्रेश अशी मध्यम आकाराची काटेरी वांगी घेतली आहेत. त्यांच्या देठ्याला अशी हलकीशी काटे असणारे वांगे घेतले आहेत. तर ही वांगी मी धुवून पुसून घेतली आहेत. आता आपण यांना कट करून घेऊया. तुम्हाला जर का वांग्याच्या देठावरील काटे काढायचे असतील तर ते तुम्ही सुरीच्या सहाय्याने काढू शकता. तर मी इथे वांगी कट करताना वांग्यावरील देठ थोडासा कट करून ते असे उभे 2 भागात कट करून घेतलेत. उभी वांगी चिरल्याने त्यामध्ये कीड आहे की नाही हे आपल्याला समजते. आता त्याचा एक भाग घेऊन त्याचे आपल्याला 4 पीसेस करायचे आहेत. ही वांगी बारीक न चिरता एका वांग्याचे मी 8 पीसेस करून घेतलेत. अशा पद्धतीने ही सर्व वांगी आपल्याला कट करून घ्यायची आहेत. या भाजीसाठी इथे मी 2 बटाटे साली काढून घेतलेत. ही भाजी लग्न समारंभात जशी बनवतो तशी आपण बनवणार आहे, म्हणून या वांग्या बटाट्यांचे पीसेस बारीक न चिरता जरा मोठ्या आकाराचे कट करून घेतलेत. तर या बटाट्यांचे सुद्धा मी मोठेच पीसेस करून घेणार आहे. तर असे मोठ्या आकाराचे पीसेस कट करून घेतलेत. आता मी येथे एका काचेच्या बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडेसे मीठ घालून घेतले. बटाटे आणि वांगे हे दोन्ही सुद्धा या मीठ घातलेल्या पाण्यामध्ये मी घालून घेते. तर हे दोन्ही सुद्धा काळे पडू नये यासाठी मी हे मिठाच्या पाण्यात घालून घेतलेत. आता मी इकडे वाटण वाटून घेते. मी जे काही कांदा खोबरं भाजलं होतं ते आता पूर्णपणे थंड झालेलं आहे. तर हे आता आपण मिक्सरमधून फिरून घेऊया. त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामधून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. हे वाटण एकदम बारीक असं वाटल्याने भाजीला छान असं मिळून येतं. भाजीला हे वाटण छान असं मिक्स झाल्याने भाजी खूप चविष्ट लागते. तर हे वाटणसुद्धा आपलं तयार झालंय. तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. तर ही भाजी बनवण्यासाठी मी इथे गॅसच्या मिडियम फ्लेमवर कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतले. तेल या भाजीला जरा जास्त घालून घ्यायचे. तेल थोडंसं गरम झाल्यावर अर्धा चमचा राई घालून घेतली आहे. राई चांगली तडतडल्यावर अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचंय. जिरं छान असं फुलल्यावर 5-6 कढीपत्त्याची पाने घालून घेतली आहेत. तुम्हाला जर या भाजीमध्ये टोमॅटो घालायचं असेल तर तुम्ही या स्टेजला टोमॅटो घालू शकता. आता यामध्ये जे वाटण तयार केलं होतं ते घालून घ्यायचे. हे वाटण या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचे. आता यामध्ये काही सुके मसाले ॲड करूया. तर इथे मी 1 चमचा लाल मिरची पावडर घालून घेतली आहे. कांदा लसूण मसाला सुद्धा 1 चमचा घालून घेतला आहे. पाव चमचा हळद घालून घेतली आहे. आता हे सुके मसाले सुद्धा या वाटणामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे. हे सर्व मसाले 1 मिनिटभर तरी चांगले भाजून घ्यायचे. तर हे मसाले छान असे भाजून मसाल्याला साईडने असा मस्त तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये मी सुरुवातीला बटाट्यांची फोडी घालून घेते. कारण बटाटे शिजायला थोडा वेळ लागत असल्याने मी बटाटे सुरुवातीला थोडेसे शिजून घेणार आहे. बटाटे शिजताना यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेते. मीठ हे बटाट्यामध्ये असं घातल्याने मीठ बटाट्याच्या आतपर्यंत चांगलं मुरतं आणि बटाटे चवीला खूप छान लागतात. वरून 1 चमचा धना पावडर घालून घ्यायचे. गॅसची फ्लेम ही स्लो करून या कढईवर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटापर्यंत शिजत ठेवायचे. तळाशी मसाला लागायला नको म्हणून मध्ये एकदा चमच्याने ढवळून घ्यायचे. बटाटे इथे थोड्याफार प्रमाणात शिजल्यावर यावरील झाकण काढून यामध्ये आता आपण वांगी घालून घेऊया. वांगी आणि बटाटे शिजण्यास एकत्र घालायची नाहीयेत. जर का एकत्र घातली तर वांगी ही जास्त प्रमाणात शिजले जातील. त्यामुळे बटाटे थोडेफार शिजले की वांगी यामध्ये घालून घ्यायची आहेत. वरून आता मी 1 ग्लास कोमट पाणी घालून घेतले. त्यानंतर पाव चमचा गरम मसाला घालून ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घेतले होते त्याच भांड्यामध्ये थोडेसे पाणी घालून ते पाणी सुद्धा या भाजीमध्ये घालून घेतले. वरून थोडंसं मीठ घालून घ्यायचंय. मीठ इथे मी थोडेच घालून घेतले कारण सुरुवातीला बटाटे शिजवताना सुद्धा मी मीठ घातलं होतं, त्यामुळे आता मीठ मी कमी घातले. आता यावर झाकण ठेवून बटाटे आणि वांगी शिजून घ्यायची आहेत.
यावरील आता झाकण काढून बघूया. तर इथे बटाटे पूर्णपणे शिजलेत की नाही ते आपण चमच्याने प्रेस करून बघूया. बटाटे इथे छानपैकी शिजली आहेत. त्याचबरोबर वांगी सुद्धा मस्त शिजली आहेत. आता या भाजीवर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. ही भाजी कोणी जास्त पातळ करतं तर कोणाला थोडीशी ग्रेव्ही असलेली भाजी आवडते. हे सर्व आता चांगलं मिक्स करून घ्यायचंय. तर अशी आपली चमचमीत आणि झणझणीत अशी वांग्या बटाट्याची भाजी बनून तयार झाली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा रेसिपी सोबत. धन्यवाद.